प्रत्येक स्त्रीला सकाळी आणि संध्याकाळी पडणारा प्रश्न म्हणजे आज स्वयंपाक काय करू आणि भाजी काय बनवू. मीही तसाच विचार केला आणि सकाळ सकाळ फ्रीज उघडलं तेव्हा मला फुलकोबी दिसली. मग मी फुलकोबी काढली, मस्त धुतली आणि त्याची भाजी बनवली. नंतर आलं होतं दूध, म्हणून दूध पण तापायला ठेवलं आणि नंतर घोडभर चहा घ्यावा म्हटलं. आता तुम्हाला वाटेल एवढा लेट कशी चहा घेते आज, तर तसा विषय नाही, हा दुसऱ्या टायमाचा. नंतर मग रात्रीचा भात होता तेही परतीला आणि नवरोबाचा थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांना जेवायला वाढलं. त्यांनी तर आज भाजी आणि भाकरीला सुट्टीच दिली होती. मग मी त्यांना भातच दिला आणि भात खाल्ला. नंतर दुपारून एवढं बोर होत होतं, मला काही कळतच नव्हतं की आज नेमकं काय कारण होतं की मला एवढं बोर व्हायचं. थोडा वेळ गेटपाशी जाऊन उभारले. म्हटलं चला असा टाईमपास करण्यापेक्षा चला काहीतरी स्किन केअर किंवा हेअर केअर करून घेऊयात. म्हणून मस्त असा हेअर केअरचा म्हणजेच केसांचा मास्क बनवला आणि लावला. माझ्यासोबत असं नेहमी होतं की मी काहीतरी केसाला तेल वगैरे लावते आणि मी क्लचर कुठं ठेवला हे विसरून जाते. मग नंतर मी घरामध्ये जाऊन शोधला आणि नंतर लक्षात आलं की मी आज क्लचर लावलाच नव्हता. मग मी आज वेणी घातली होती. म्हणून मग नंतर लगेचच म्हटलं चला एक फेशियल पण करून घेऊयात. फेशियलच्या ऑल स्टेप मी केलेले आहेत, पण दाखवताना मी थोड्या 2-3 स्टेप दाखवल्या आहेत. याचा रिझल्ट तुम्हाला पुढे दिसेलच. नंतर मग गडबडीमध्ये काम करायला गेले आणि म्हणतात ना, अतिघाई संकटात नेही. तर असं होतं माझ्यासोबत. नेहमी काम वाढवून ठेवते मी. म्हटलं आता काम सगळं आवरलंच आहे, तर चला हेअर वॉश करते. आणि मग हेअर वॉश वगैरे केला तर खरंच सांगते माझे हेअर्स एवढे सिल्की आणि स्किनवरचा ग्लो बघून तुम्हाला कळलाच असेल की माझी केलेली मेहनत वाया गेली नाही. जर तुम्हाला माझ्या हेअर मास्कची आणि केलेल्या फेशियलची जर माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी त्याचा लॉंग व्हिडिओ एक शेअर नक्कीच करेल.